12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा सॉलिड स्टेट. लास्ट लेक्चरला आपला पॉईंट चालू होता क्रिस्टल इनपरफेक्शन और डिसऑर्डर किंवा क्रिस्टल डिफेक्ट्स. आता जेव्हा क्रिस्टलायझेशन प्रोसेस होते, क्रिस्टल तयार होतात, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी रेग्युलॅरिटीज येतात, इरेग्युलॅरिटीज असतात किंवा इम्परफेक्शन्स असतात, त्याला म्हणतात क्रिस्टल डिफेक्ट. मग त्याच्यामधले आपण पॉईंट डिफेक्ट स्टडी करतोय. पॉईंट डिफेक्टमध्ये पण 3 टाईपचे आहेत, स्टायचोमेट्रिक, नॉन स्टायचोमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. आता त्यामध्ये आता स्टायचोमेट्रिकमध्ये काय असतं, स्टायचोमेट्री सेम असते, म्हणजे इलेमेंटल जे कॉम्पोजिशन असेल ते काय राहतं, सेमच राहतं. नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स मॉलिक्यूल जे असतील ते काय राहतात, सेम राहतात. मग ते आपण त्याच्यामध्ये 2 टाईप, टोटल 4 टाईपचे असतात स्टायचोमेट्रिक डिफेक्ट, पण त्यातले 2 टाईप आपण काल स्टडी केले होते बघा. कोणते कोणते 2? तर फर्स्ट होता व्हॅकन्सी डिफेक्ट. ते व्हॅकन्सी काय होते, क्रिएट होते. एक मॉलिक्यूल रेग्युलर अरेंजमेंटमधला 1 or 2 मॉलिक्युल्स काय होतात, मिस होतात किंवा मिसिंग होतात, त्यामुळे तिथं काय होतं, त्याचं मास डिक्रीज होतं. तिथं व्हॅकन्सी क्रिएट होते, रिकामी जागा तयार होते, त्याला म्हणतात व्हॅकन्सी डिफेक्ट. त्यानंतरचा नेक्स्ट होता सेल्फ इंटरस्टिनल डिफेक्ट. त्या सेल्फ इंटरस्टिनल डिफेक्टमध्ये काय होतं, तर 2 टाईपनं बघितलं होतं. एक रेग्युलर अरेंजमेंटमध्ये जे मधल्या इंटरस्टिनल साईट्स असतात, मधला स्पेस असतो, तिथे डिप्रेशनमध्ये काय होतं, एखादा मॉलिक्यूल किंवा ॲटम्स येऊन तिथं काय होतं, अटॅच होतो. किंवा काही वेळा काय होतं, एखाद्या ठिकाणचा मॉलिक्यूल लॉस होतो, तिथं व्हॅकन्सी क्रिएट होते आणि दुसऱ्या ठिकाणी इंटरस्टिनल साईटमध्ये तो काय होतो, अटॅच होतो. हे आपण टाईप बघितले होते सेल्फ इंटरस्टिनल डिफेक्ट. आजच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचा पार्ट आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. स्कॉटी डिफेक्ट, वॅकन्सी आणि इंटरस्टिनल डिफेक्ट नंतरचा नेक्स्ट डिफेक्ट आहे स्कॉटी डिफेक्ट. इन अन आयोनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन इन द क्रिस्टल लॅटिक्स क्रिएटिंग व्हॅकन्सीज. आता आयोनिक सॉलिड जे असतील, फॉर एक्झाम्पल NaCl, ज्याच्यामध्ये आयन्स तयार होतात, त्या सॉलिड्सना आपण म्हणतो आयोनिक सॉलिड. टाईपमध्ये पण बघितले, टाईप्स ऑफ सॉलिडमध्ये, क्रिस्टलाइन सॉलिडच्या टाईप्समध्ये आयोनिक सॉलिड्स. ह्याच्यामध्ये काय होतं, आयोनिक सॉलिडमध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स असतात. अनायन्स आणि कॅटायन्सचे नेहमी काय असतात, इक्वल नंबर असतात. मग त्याच्यातले काय होतात, काही मिसिंग होतात फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन. रेग्युलर पोझिशनमधून कॅटायन्स किंवा अनायन्स काय होतील, मिसिंग होतात आणि त्याच्यामध्ये काय होतात, वॅकन्सी क्रिएट करतात. इट मीन्स दॅट वॅकन्सी क्रिएटेड बाय लॉस ऑफ कॅटायन इज ऑलवेज अकम्पेन्ड बाय अ वॅकन्सी फॉर्म्ड बाय लॉस ऑफ अनायन. आता जी वॅकन्सी क्रिएटेड बाय लॉस ऑफ कॅटायनने जी वॅकन्सी लॉस होते ती काय होते, अकम्पेन्ड कशाने होत असते, तर वॅकन्सी फॉर्म्ड बाय लॉस ऑफ अनायन. आता इथं फिगर दाखवली बघा तुम्हाला, अनायन वॅकन्सी किंवा कॅटायन वॅकन्सी. काय पण तुमचा कोणताही मॉलिक्यूल म्हणजे कॅटायन किंवा अनायन, सेम नंबर ऑफ कॅटायन्स किंवा सेम नंबर ऑफ काय होतात, अनायन्स असतात मॉलिक्युल्समध्ये. मग ह्याच्यातून काय होतं, ते मिसिंग होतात आयोनिक सॉलिडमधून कॅटायन्स किंवा अनायन्स. आता आपला जो व्हॅकन्सी डिफेक्ट होता, व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये आपण ॲटम्स किंवा पार्टिकल्स जे काय होतं ते तिथं मिस होत होते व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये. पण इथं काय होतं, कॅटायन्स किंवा अनायन्स तुमचे काय होतात, मिस होतात आणि हा डिफेक्ट तयार होतो. त्याला म्हणतात स्कॉटी डिफेक्ट. पॉझिटिव्ह निगेटिव्हली चार्ज ही रेग्युलर जी तुमची अरेंजमेंट आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी ही रेग्युलर अरेंजमेंटमधून कॅटायन्स आणि अनायन्स लॉस होतात. मग जर कॅटायन लॉस झाला तर त्याला म्हणतात कॅटायन व्हॅकन्सी, अनायन लॉस झाला तर अनायन व्हॅकन्सी. हे बघा दाखवलं, अनायन व्हॅलेन्सी आणि कॅटायन व्हॅलेन्सी, याला म्हणतात स्कॉटी डिफेक्ट. सेम व्हॅकन्सी डिफेक्ट सारखाच आहे, फक्त व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये काय होतं, एखाद्या रेग्युलर अरेंजमेंटमधला पार्टिकल किंवा जो आपण स्पियर म्हणतो तो काय होतो, तिथं मिस होतो. पण इथं काय मिस होतात, कॅटायन्स आणि अनायन्स. दस there exist 2 holes per ion pair lost, one created by missing a cation and other created by missing anion. आता इथं काय होतं, तर 2 होल्स, 2 होल तयार होतात पर आयन काय होतात, 2 होल तयार होतात. पेअर पर आयन पेअर लॉस्ट, वन कशाने होते, कॅटायन आणि दुसरी अदर बाय मिसिंग अनायन. सच अ पेअर्ड कॅटायन अनायन व्हॅकन्सी डिफेक्ट इज कॉल्ड स्कॉटी डिफेक्ट. ही कॅटायन अनायन पेअरची जी डिफेक्ट असतो, म्हणजे कॅटायन अनायन दोन्ही जेव्हा लॉस होतात आणि ती पेअर तयार होते तुमची, पेअर्ड कॅटायन आणि अनायन व्हॅकन्सी डिफेक्ट, त्याला काय म्हणतात, स्कॉटी डिफेक्ट. एकत्रित अनायन व्हॅकन्सी आणि कॅटायन व्हॅकन्सी या दोन्हींच्या एकत्रित पेअरला काय म्हणतात, तर स्कॉटी डिफेक्ट. Conditions for the formation of Scotty defect. Scotty defect is found in ionic compounds with the following characteristic. तर हा स्कॉटी डिफेक्ट नेहमी आयोनिक कंपाऊंडच्या बाबतीत पाहायला मिळतो.
फॉलोविंग त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक असतील तर हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर, आयोनिक कॅरेक्टरची डिग्री कशी पाहिजे, हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन, अनायनचा कोऑर्डिनेशन नंबर हाय, स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड अनायन, साइज ऑफ कॅटायन अँड अनायनमध्ये स्मॉल डिफरन्स पाहिजे, द रेशो आर कॅटायन म्हणजे रेडियस ऑफ कॅटायन अपॉन रेडियस ऑफ अनायन इज नॉट फार बिलो युनिटी. हे याच्या एवढा काय पाहिजे तुम्हाला तर तिथं कॅरेक्टरिस्टिक पाहिजेत. तर सोप्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. ह्या कॅरेक्टरिस्टिक असल्या तरच काय दिसतो तिथं स्कॉटी डिफेक्ट दिसून येतो. नेक्स्ट पॉइंट आहे स्कॉटी डिफेक्टमध्ये बघा, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्कॉटी डिफेक्ट ॲज द नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस. आता याच्यामध्ये नंबर ऑफ आयन्स काय होतात, डिक्रीज होतात कारण लॉस होतात. वॅकन्सी डिफेक्टच आहे, कॅटायन आणि अनायन यांची पेअर जी वॅकन्सी तयार होते त्याला आपण स्कॉटी डिफेक्ट म्हणतो. त्यामुळे नंबर ऑफ आयन्स काय होतात, डिक्रीज होतात. मास पण काय होणार, डिक्रीज होणार. नंबर ऑफ आयन्स डिक्रीज होणार म्हणजे मास डिक्रीज होणार. हाऊएव्हर द व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड. आपण वॅकन्सी डिफेक्टमध्ये पण बघितलं होतं, व्हॉल्यूम काय होत नाही, चेंज होत नाही. युनिट सेलचा व्हॉल्यूम काय राहतो, आहे तेवढाच राहतो. हेन्स द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम असतो. त्यामुळे तुमची डेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मास डिक्रीज झाल्यामुळे व्हॉल्यूम आहे तेवढाच राहतो. सो द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स decreases. The number of missing cation and anions is equal. The electrical neutrality of the compound is preserved. आता जेव्हा एक कॅटायन जातो तेव्हा एक अनायन पण जातो किंवा अनायन गेला तर कॅटायन जातो कारण दोघांची पेअर जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी जी असते ती काय राहते, मेंटेन राहते, आहे तशीच राहते. कारण जेवढे नंबर ऑफ कॅटायन्स असतात तेवढेच काय असतात, अनायन्स असतात. त्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी तिथं प्रिझर्व होते किंवा मेंटेन राहते. हे त्याचे डिफेक्टचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत दोन. एक डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. दुसरे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते. दिस डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल सच ॲज NaCl, AgBr आणि KCl. कशामध्ये ते सापडतं तर NaCl जे आयोनिक सॉलिड्स असतील त्याच्यामध्ये NaCl, AgBr अँड KCl. त्यानंतरचा आता नेक्स्ट डिफेक्ट आहे बघा, फ्रँकेल डिफेक्ट. फोर्थ डिफेक्ट फ्रँकेल डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट मधला लास्टचा डिफेक्ट आहे हा फोर्थ, फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्ट अरायझेस व्हेन अन ion of an ionic compound missing from the regular lattice site and occupies interstitial position between lattice point. आता फ्रँकेल डिफेक्ट मध्ये काय होतं, आयन ऑफ अन आयोनिक कंपाऊंड, आयोनिक कंपाऊंड मधला एक आयन तुमचा काय होतो, लॉस होतो किंवा मिस होतो फ्रॉम त्याच्या रेग्युलर साइट्स मधून. आता हा इंटरस्टिनल सारखाच आहे बघा, फक्त आता इथं आयन्स मिस होतात, तिथं पार्टिकल होत होते. आयन्स ऑफ अन आयोनिक कंपाऊंड इज अ मिसिंग फ्रॉम रेग्युलर लॅटिस. रेग्युलर लॅटिस मधला आयन मिस होतो आणि ऑक्युपाइज इंटरस्टिनल पोझिशन. ती मधली काय पोझिशन असेल ती काय करतं, ते ऑक्युपाय करतं. द कॅटायन्स आर युजली स्मॉलर दॅन अनायन्स. कॅटायन नेहमी काय असतात, स्मॉलर दॅन अनायन्स. मागाशी पण आपण फिगर बघितली स्कॉटीची, स्कॉटी डिफेक्टची. कॅटायन्स त्याच्यामध्ये स्मॉल काढले होते बघा आणि अनायन्स मोठ्या साईजचे काढले होते. सो द कॅटायन्स आर युजली स्मॉलर दॅन अनायन्स. इट इज देअरफॉर मोर कॉमन टू फाइंड कॅटायन्स ऑक्युपाईंग इंटरस्टिनल साइट्स. मग मोर कॉमन काय असतं तर कॅटायन इंटरस्टिनल साईट ऑक्युपाय करू शकतात कारण तो स्मॉल साईजचे असतात. त्यामुळे लगेच इझिली इंटरस्टिनल साईटमध्ये ते काय होऊ शकतात, ऑक्युपाय होऊ शकतात. इट इज इझियर टू स्मॉलर कॅटायन्स टू अकोमोडेट द इंटरस्टिनल स्पेस. इंटरस्टिनल स्पेस ही इझिली अक्वायर करू शकतात. हे बघा आता इथं तुम्हाला कॅटायन्स आणि अनायन्स दाखवले त्या फिगरमध्ये. मग आता इथून आता ह्या याच्यातून एक तुमचा काय होईल, कॅटायन लॉस होईल. ह्या इथला बघा, इथला कॅटायन काय झालाय, लॉस झालाय. मग तिथे दिले वॅकन्सी ऑफ कॅटायन. तो कुठं झाला, इंटरस्टिनल पोझिशन. इथं दिसते का, इथं काय, ह्या इंटरस्टिनल साईटमध्ये काय झालं, जाऊन ऑक्युपाय झाला किंवा एक्वायर झाला. म्हणून तिथं काय म्हणतात, कॅटायन ॲट इंटरस्टिनल साईट. वरती वॅकन्सी क्रिएट झाली, तिथं जाऊन अटॅच झाला. म्हणजे कॅटायन ॲट इंटरस्टिनल साईटला तिथं जाऊन तो अटॅच झाला. त्यानंतर वॅकन्सी ऑफ कॅटायन जास्त करून इथं काय होतात, कॅटायन्सच मिस होतात आणि इंटरस्टिनल साईटला जाऊन अटॅच होतात. कारण अनायनची साईज काय असते, जास्त असते, मोठे असतात अनायन्स. त्यामुळे ते इझिली इंटरस्टिनल साईटमध्ये काय होऊ शकत नाहीत, ॲक्वायर होऊ शकत नाहीत. इथून पण वॅकन्सी क्रिएट झाली. दुसरे पण पॉसिबिलिटी सांगितली बघा, इथून आणि इथं काय झाला तुमचा, तो कॅटायन अटॅच झाला. समजलं का बघा तुम्हाला, कोणता डिफेक्ट हा बघितला आपण तर फ्रँकेल डिफेक्ट. कॅटायन काय होतात, लॉस होतात आणि दुसऱ्या इंटरस्टिनल साईटवर जाऊन किंवा न्यू पोझिशनला जाऊन अटॅच होतात. Frankel defect is not found in pure alkali metal halides because cations of alkali metal due to larger size cannot occupy interstitial space. आता फ्रँकेल डिफेक्ट कुठं फाउंड होत नाही तर प्युअर अल्कली मेटल हलाइड्सचे असतील, म्हणजे प्युअर अल्कली मेटलचे जे हलाइड्स असतील तिथे तो सापडत नाही कारण त्याचे जे कॅटायन्स असतात अल्कली मेटलचे ते लार्जर साईजचे असतात. त्यामुळे ते इंटरस्टिनल स्पेस काय करत नाहीत, इझिली ऑक्युपाय करत नाहीत. म्हणून हा फ्रँकेल डिफेक्ट प्युअर अल्कली मेटलमध्ये सापडत नाही किंवा तिथं तो फाउंड होत नाही.
it is important to note that smaller cation is displaced from its normal site to an interstitial space. इथं काय होतं तर स्मॉलर कॅटायन असतात त्यामुळे ते डिस्प्लेस होतात त्याच्या नॉर्मल पोझिशनवरनं किंवा नॉर्मल साईटवरनं टू इंटरस्टिनल स्पेस. इट इज देअरफॉर क्रिएट वॅकन्सी डिफेक्ट ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. ओरिजिनल पोझिशनला कोणता डिफेक्ट क्रिएट होतो तर वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिनल डिफेक्ट ॲट न्यू पोझिशन किंवा न्यू लोकेशनला इंटरस्टिनल डिफेक्ट क्रिएट होतो इन द सेम क्रिस्टल. सेम क्रिस्टलमध्येच होतं. फ्रँकेल डिफेक्ट कॅन बी रिगार्डेड ॲज द कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिनल डिफेक्ट. काय असतो फ्रँकेल डिफेक्ट? फ्रँकेल डिफेक्ट कॅन बी रिगार्डेड ॲज द कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिनल डिफेक्ट. हे पण लक्षात ठेवा, MCQला वगैरे विचारतात. फ्रँकेल डिफेक्ट इज द कॉम्बिनेशन ऑफ आणि खाली तुम्हाला डिफेक्टचे नावं दिलेले असतात. मग तिथं कोणता असतो काही ऑप्शन तर वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिनल डिफेक्ट. कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्ट फॉर्म होण्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत बघा. फ्रँकेल डिफेक्ट ऑकर इन आयोनिक सॉलिड्स विथ लार्ज डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड अनायन. फ्रँकेल डिफेक्ट कधी होतो तर लार्ज डिफरन्स असेल तर, आणि याच्या अगोदरचा जो स्कॉटी डिफेक्ट होता तो काय स्मॉल डिफरन्स असेल तर. याच्यामध्ये लार्ज डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड अनायन्स. द आयन्स ऑफ आयोनिक कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. आयन्स जे आयोनिक कंपाऊंडचे आयन्स असतील त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय पाहिजे? लो कोऑर्डिनेशन नंबर. देन कन्सिक्वेन्स ऑफ क्रिस्टल डिफेक्ट. As no ions are missing from the crystal lattice as a whole, the density of solid and its chemical properties remain unchanged. आता काय होतं बघा, एका ठिकाणाहून तुमचा कॅटायन लॉस होतो, दुसऱ्या ठिकाणी इन्सर्ट होतो किंवा दुसऱ्या ठिकाणी अटॅच होतो. त्यामुळे ओव्हरऑल जे क्रिस्टल लॅटिस एकाच क्रिस्टलमध्ये हे चेंज होतं. मग जे ओव्हरऑल क्रिस्टल आहे त्याच्यातून कुठलाच पार्टिकल मिस होत नाही. म्हणजे जिथून एका ठिकाणाहून लॉस झाला आणि दुसऱ्या इंटरस्टिनल साईटला तो अटॅच होतो. त्यामुळे तिथं पार्टिकल किंवा तुमचं कॅटायन किंवा अनायन्स काय होत नाहीत, कॅटायन्स काय होत नाही, तिथं लॉस होत नाहीत, फक्त दुसऱ्या ठिकाणी जातो. त्यामुळे जेवढे नंबर ऑफ कॅटायन्स आहेत तेवढेच काय राहतात, नंबर ऑफ अनायन्स राहतात. त्यामुळे त्याचं जी डेन्सिटी असेल आणि केमिकल प्रॉपर्टी काय असतात, चेंज होत नाहीत, रिमेन्स अनचेंज्ड. द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज ऑफ द इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर प्रेझेंट. क्रिस्टल पण काय असतं, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं, कारण टोटल नंबर ऑफ कॅटायन्स जेवढे आहेत तेवढेच अनायन्स असतात. त्यामुळे ते काय असतं, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. This defect is found in ionic crystal like ZnS, AgCl, AgBr, AgIn, CaF2. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, ZnS, AgCl, AgBr, AgI आणि CaF2. याच्यामध्ये हा डिफेक्ट सापडतो. कोणता डिफेक्ट तर फ्रँकेल डिफेक्ट. आता पॉइंट डिफेक्टमध्ये आपण स्टायचोमेट्रिक डिफेक्ट बघितला. त्या स्टायचोमेट्रिकमध्ये 4 डिफेक्ट बघितले. वॅकन्सी, त्यानंतर इंटरस्टिनल डिफेक्ट, स्कॉटी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. त्याच्यानंतरचं आता नेक्स्ट आहे स्टायचोमेट्रिक नंतरचा इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट अरायझेस व्हेन फॉरेन ॲटम्स, दॅट इज ॲटम्स डिफरंट फ्रॉम द होस्ट. आता याच्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये काय होतं तर फॉरेन ॲटम्स म्हणजे जो क्रिस्टलमधला सोडून दुसरा ॲटम अटॅच होतो. क्रिस्टलमधला जो मेन क्रिस्टल असेल त्याच्यातला दुसरा ॲटम म्हणजे ॲटम्स डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम. जे क्रिस्टलमधले होस्ट ॲटम असतील त्याच्या डिफरंट ॲटम असतो आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस. देर आर 2 काइंड्स ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट. जे दुसरी इम्प्युरिटी असेल म्हणजे नॉर्मल क्रिस्टलमधला ॲटम सोडून दुसरा फॉरेन ॲटम त्याच्यामध्ये आला तर त्याला म्हणतात इम्प्युरिटी डिफेक्ट. देर आर 2 काइंड्स ऑफ द इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्युशनल अँड इंटरस्टिनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता कोणता आहे, सबस्टिट्युशनल अँड इंटरस्टिनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता पहिल्यांदा आपण सबस्टिट्युशनल बघूया. सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. इन दिस डिफेक्ट द फॉरेन ॲटम्स आर फाउंड ॲट द लॅटिस साईट इन प्लेस ऑफ होस्ट ॲटम. आता याच्यामध्ये सबस्टिट्युशनलमध्ये काय होतं, सबस्टिट्यूट होतं. जो होस्ट ॲटम असेल एखादा मेन त्याच्यातला लॅटिसमधला होस्ट ॲटम आहे तो काय होतो, सबस्टिट्यूट होतो दुसऱ्या फॉरेन ॲटमना. म्हणजे जो ज्या क्रिस्टलचा पार्टच नाही असं तिथं काय होतो, तो ॲटम सबस्टिट्यूट होतो. त्याला म्हणतात सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. द रेग्युलर ॲटम्स आर डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर लॅटिस साईट बाय इम्प्युरिटी ॲटम. जो इम्प्युरिटी ॲटम आहे तो तिथं काय होतो, डिस्प्लेस करतात रेग्युलर साईटमध्ये. त्याला म्हणतात सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा आता एक्झाम्पल दिले, सॉलिड सोल्युशन्स ऑफ मेटल, अलॉईज. तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे याचं अलॉईज. तुम्हाला माहिती आहे 2 or more मेटल किंवा नॉन मेटल एकत्रित करून त्याला आपण अलॉय तयार करतो. तसंच हे मग काय होतं, त्याच्यातलं जे रेग्युलर क्रिस्टल असतं किंवा रेग्युलर होस्ट जो असतो तो काय होतो, सबस्टिट्यूट होतो दुसऱ्या फॉरेन ॲटम्सनं. मग तिथं हा डिफेक्ट तयार होतो, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सॉलिड सोल्युशन्स ऑफ मेटल्स और अलॉयज. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. ब्रास कशाचा अलॉय बघा, कॉपर अँड झिंक. इन ब्रास होस्ट Cu ॲटम आर रिप्लेस्ड बाय इम्प्युरिटी ऑफ Zn ॲटम. मेन होस्ट कोणता असतो त्याच्यामध्ये कॉपर.
कॉपर कशाने रिप्लेस केलं जातं, Cu इज रिप्लेस्ड बाय इम्प्युरिटी ऑफ Zn. इम्प्युरिटी Znच्या इम्प्युरिटीनं ते कॉपर काय केलं जातं, रिप्लेस केलं जातं. मग ते Zn काय होणार आहे, द Zn ॲटम्स ऑक्युपाय रेग्युलर साइट्स ऑफ Cu. जे कॉपरचे ज्या रेग्युलर साइट्स असतात त्या Zn ऑक्युपाय करतात आणि इम्प्युरिटी डिफेक्ट तिथं क्रिएट होतो. मग आता हा जो डिफेक्ट आहे बघा, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, हा इन्व्हेन्शनली क्रिएट केला जातो. म्हणजे आपल्याला हवं म्हणून ह्याच्यामध्ये हा डिफेक्ट क्रिएट केला जातो, कारण ते प्रॉपर्टी त्याच्या आपल्याला हव्या त्या डिझायर्ड प्रॉपर्टी आणण्यासाठी कॉपरला सबस्टिट्यूट करून तिथे काय केलं जातं, झिंकची इम्प्युरिटी ॲड केली जाते. म्हणजे हा आपल्या फायद्यासाठी केलेला जाणारा हा डिफेक्ट आहे. बघा आता पुढं ही डायग्राम दिली आहे त्यांनी. कॉपरच्या तिथे काय झालं, झिंक. म्हणजे जे तुम्हाला दिसत आहेत ब्लॅक कलरचे जे स्पियर वगैरे दिसतात किंवा ॲटम्स जे दिसत आहेत ते कशाचे आहेत, झिंकचे आहेत. मग रेग्युलर तुमची कॉपरची जी साईट आहे, जे रेग्युलरचं कॉपर असतं त्या कॉपरमध्ये काय केलं, हे झिंक इन्सर्ट केले आणि डिफेक्ट क्रिएट केला आहे. आणि ब्रॉन्झ हे याला इथं काय केलं जातं, तयार केलं जातं. समजलं का बघा, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. एक छोटा पॉईंट आहे बघा याच्यामध्ये, वॅकन्सी थ्रू ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. आता ऑलिओव्हॅलंट म्हणजे काय असतं, तर एखादा असा आयन की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट होस्ट जो आयन्स असेल त्याच्यापेक्षा काय असते, डिफरंट असते. म्हणजे जर होस्ट आयन जो असेल त्याच्यापेक्षा त्याची ऑक्सिडेशन स्टेट दुसऱ्या आयनची काय असते, डिफरंट असते. त्याला म्हणतात ऑलिओव्हॅलंट आयन्स. आता हा डिफेक्ट काय बघा, ही इम्प्युरिटी कशी असते, वॅकन्सी थ्रू ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. वॅकन्सीज आर क्रिएटेड बाय द ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज ऑफ ऑलिओव्हॅलंट आयन्स. काय करायचं याच्यामध्ये, कोणत्या आयन्स ॲड केले जातात, तर ऑलिओव्हॅलंट आयनच्या इम्प्युरिटी याच्यामध्ये ॲड केल्या जातात. दॅट इज द आयन्स विथ ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द होस्ट आयन्स. असा आयन शोधायचं की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट होस्ट आयनपेक्षा काय पाहिजे, डिफरंट पाहिजे टू ॲन आयोनिक सॉलिड. आता बघा इथं सॉलिड घेतलं, क्रिस्टल आहे, हा वॅकन्सी आणि हे ते क्रिस्टलचं स्ट्रक्चर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतात, NaCl आहेत. NaClचं स्ट्रक्चर आहे नॉर्मल. मग ह्याच्यामध्ये कुठला आयन घेतला एक्स्ट्रा सांगा, वॅकन्सी ऑफ Na+ची वॅकन्सी तयार झाली. म्हणजे कॅटायन्स गेलाय आणि इथं एक एक्स्ट्रा आयटम घेतलाय बघा. कोणता आयटम दिसतोय, फक्त आता डायग्राम बघा आणि लक्षात ठेवा. एक एक्स्ट्रा आयटम आहे Sr2+. दिसतोय का, Sr2+. तर हा ऑक्सिडेशन स्टेट. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट Na आता Na वेगळं Cl, तर इथे Sr वर किती चार्ज आहे, 2+ आहे. Na वर प्लस आहे, Cl वर पण काय एक आहेत. मग जे होस्ट आहेत Na आणि Cl जे होस्ट आहेत त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय 1-1 आहेत. पण जे Cl आहे Sr आहे, Srचे ऑक्सिडेशन स्टेट तिथं किती, Srचा जो चार्ज आहे त्याच्यावरचं किती तर 2+ आहे. म्हणजे काय घेतात तर एकदम वेगळं घेतलं जातं. त्याला काय म्हणतात तर ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. हे तर समजलं. तर याच्यामध्ये बघू, सपोज दॅट a small amount of SrCl2 impurity is added to NaCl during its crystallization. आता NaCl क्रिस्टल होताना क्रिस्टलायझेशन करताना त्याच्यामध्ये कुठली इम्प्युरिटी ॲड केली जाते तर Srcl2 ही इम्प्युरिटी ॲड केली. द ॲडेड Sr2+ आयन्स ऑक्सिडेशन स्टेट किती येतं +2. Sr2+ ची ऑक्सिडेशन स्टेट +2 ऑक्युपाय सम ऑफ द रेग्युलर साइट्स ऑफ Na+ होस्ट आयन्स. आता Sr2+ काय करतं, रेग्युलर साइट्स ऑफ Na+च्या काय करतं, साईट ऑक्युपाय करतं. मग पण Naची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तिथं +1 इन ऑर्डर टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. आता इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी जर मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला काय पाहिजेत, नंबर ऑफ कॅटायन्स तेवढेच नंबर ऑफ ॲनायन्स. जर आता मग आता एक Na+च्या ऐवजी जर Srcl2 आलं तर Sr आलं, Srची ऑक्सिडेशन स्टेट काय 2+ आणि Na ची किती असते तर तिथं बघा Na+ची किती असणार आहे, Cl2चा काय संबंध आहे, कारण Cl आयन्स आहेतच आपल्यात. मग Na+ जर तुमचा एक Na+ रिमूव्ह झाला तर Srcl2 जर तिथं Sr2+ जर तिथं ॲड करायचा झाला किंवा तिथं जर आला Sr2+ तिथं जर अटॅच झाला तर मला सांगा तिथं फक्त काय असणार, आपला Na+ एकच रिमूव्ह होतो. मग एकची पॉझिटिव्ह चार्ज काय होतो तुमचा एक्स्ट्रा होतो. मग तिथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय होत नाही, मेंटेन होत नाही, कारण Sr2+ आहेत. म्हणून काय होतात, जेव्हा 2 Na+ आयन्स रिमूव्ह होतात तेव्हा तिथं काय होतं, त्याच्याऐवजी एक Sr2+ येतो. मगच इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी काय होते तिथं किंवा इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते. 2 Na+ जेव्हा जातील तेव्हा 1 Sr2+ तिथं काय होतो, तिथं अटॅच होतो. बघा, इन ऑर्डर टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी एव्हरी Sr2+ आयन रिमूव्स 2 Na+ आयन्स. एक Sr2 जेव्हा तिथं ॲड होतो तेव्हा किती तो Na+ बाहेर काढतो तर 2 Na+ आयन्स काय करतो तिथून बाहेर काढतो. वन ऑफ द वॅकंट लॅटिस साइट क्रिएटेड बाय रिमूव्हल ऑफ 2 Na+ आयन्स ऑक्युपाइड बाय 1 Sr2+ आयन्स. मग एक काय होतं, एकाच ठिकाणी आता 2 Na+ आयन्स जाणार आहेत, पण एका ठिकाणी काय असणार आहे तुमचं एक Na+ फक्त एक जागा जी असेल Na+ची तिथं Sr2+ आयन्स अटॅच होईल. त्यामुळे नेहमी एक जी वॅकन्सी असते Na+ची ती काय राहते तर वॅकंट राहते. वॅकंट
लॅटिस साईट क्रिएटेड बाय रिमूव्हल ऑफ 2 Na+ आयन्स इज ऑक्युपाइड बाय 1 Sr2+ आयन्स. फक्त एकाच ठिकाणी Sr2+ अटॅच होऊ शकतो, कारण 2 आयन जाणार आहेत आपले, Na+2 जाणार आहेत, पण अटॅच होताना काय तिथं अटॅच होताना एकच अटॅच होणार Sr2+. मग तो एकाच कुठल्या तरी Na+च्या जागेवर येतो आणि एक Na+ची व्हॅकन्सी नेहमी तशीच काय राहते, व्हॅकंट राहते. द अदर साईट ऑफ Na+ रिमेन्स व्हॅकंट ॲज शोन इन फिगर. आता ही फिगर आपण जशी बघितली होती तशी एकाच तुमचे 2 Na+, आता इथं काय होतील, इथला एक Na+, जो इथं Sr2+ आला तिथला एक Na+ आणि इथला एक Na+. जेव्हा 2 Na+ जातील तेव्हा तुमचा एक काय येणार आहे, Sr2+ येणार आहे. कारण फॉर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन ठेवायची असेल तर नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स इक्वल पाहिजेत. पण काय होणार आहे, आता तुमचा एक Na+ Sr2+ एकच मॉलिक्यूल आहे, त्यामुळे तो फक्त एकाच Na+च्या जागेवर अटॅच होऊ शकतो. त्यामुळे तो एकाच ठिकाणी झालाय आणि दुसरी जागा तुमची काय राहते तर व्हॅकंट राहते. नेहमी हे क्रिस्टल असंच असतं, जेव्हा याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड करतात NaClच्या क्रिस्टलमध्ये SrCl2च्या, तेव्हा एक तुम्हाला काय मिळते तर व्हॅकंट पोझिशन मिळते. कारण इथं अलिओव्हॅलेंट इम्प्युरिटी आपण ॲड करतो, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट असणारी. समजलं का बघा तुम्हाला हा डिफेक्ट SrCl2चा कसं काय होतं ते. कारण फक्त इथं काय वेगळं आहे की ऑक्सिडेशन स्टेट वेगळे आहेत. जे Sr2+ आहे ते ॲड करतो, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय +2 आहे आणि Na +1 आहे. त्यामुळे 2 Na+ जातात तेव्हा एक Sr2 ॲड होतो, पण तो ॲड होताना फक्त एकाच ठिकाणी ॲड होतो, दुसरी जागा काय राहते, व्हॅकंट राहते. इतकंच इथं लक्षात ठेवायचं आहे. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट नंतरचा इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये नेक्स्ट डिफेक्ट आहे इंटरस्टिनल इम्प्युरिटी डिफेक्ट. इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ॲटम्स ऑक्युपाय इंटरस्टिनल स्पेस ऑफ लॅटिस क्रिस्टल. तर इंटरस्टिनल स्पेस ज्या मधल्या स्पेस असतील त्या काय करतं, इम्प्युरिटी ॲटम तिथं काय करतं ते ऑक्युपाय करतं किंवा तिथं अटॅच होतं. फॉर एक्झाम्पल इन स्टील Fe ॲटम ऑक्युपाय नॉर्मल लॅटिस साईट, द कार्बन ॲटम प्रेझेंट ॲट इंटरस्टिनल स्पेस. आता Feमध्ये जे स्टेनलेस स्टीलमध्ये Fe काय असतं, रेग्युलर लॅटिस साईटमध्ये असतो आणि जो कार्बन आहे तो मधले जे तुमचे इंटरस्टिनल साईट असतात त्याच्यामध्ये असतात. हे बघा इथं आहे आयर्न Fe तुमच्या रेग्युलर साईटमध्ये आहे आणि कार्बन जे आहे ते मधल्या स्पेसमध्ये आहे. बघा ह्या ज्या पोझिशन्स आहेत याच्यामध्ये तुमचा हा कार्बन आहे इंटरस्टिनल साईटमध्ये. हे जे हा जो डिफेक्ट असतो त्याला काय म्हणतात, इंटरस्टिनल इम्प्युरिटी डिफेक्ट. समजलं का बघा इथंपर्यंत आपले 2 डिफेक्ट झाले, पॉईंट डिफेक्ट आणि पॉईंट डिफेक्टमधले स्टायचोमेट्रिक डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट झाला. राहिला कोणता आता, नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. एवढा एकच लास्ट पॉईंट ह्या चॅप्टरमधला राहिला आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. थँक्यू.